असा उत्तरोत्तर वर्धिष्ट होत असलेला आज तिसरा दिवस आहे तरी एवढे सर्व भाविक फक्त माता बंधू भगिनी जागा पुरत नाही. असं वाटलं होतं की मागे घेतल्यानंतर मंदिर थोडं जागा होईल, उलट असं वाटलं अजून मंदिर मागे गेलं तर परत आणखी जागा होईल. आता मागे तर जाता येत नाही, आता आपल्याला उद्यापासून बाहेरच जावं लागेल नाही का. कदाचित खूप सुंदर भाविक मला अमोल महाराजांनी सांगितलं काल काही गायनाचार्य काही टाळकरी बंधूंना खाली बसवावं लागेल, कारण टाळाचाही अभाव आणि जागेचाही अभाव. अंबाजोगाईतून खरं तरी असं एकमेव मंदिर म्हणावं लागेल की जिथं सर्व संत आपोआप न बोलावता इथे. याचं कारण भगवंताचं वास्तव्य आणि संतांचं वास्तव्य. ही शक्ती आपल्याला या ठिकाणी खेचून आणते. भगवान परमात्मा त्याचं पूर्वाश्रमीचं नाव आहे गोपाल कृष्ण. कृष्ण म्हटल्यानंतर कृष्ण नावामध्ये धातू आहे कृषकर्षती, ओढणे खेचणे. जो भक्ताचं चित्त असं ओढतो खेचतो म्हणून त्याला काय म्हणते कृष्ण. आणि तो कृष्णच या रूपाने इथे येऊन विराजमान झाला आणि तो आपल्या सर्वांना या ठिकाणी खेचतो. आमचे आदरणीय हरिभक्ती परायण ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू म्हणजे गौरव महाराज आप्पा कोल्हापूरहून धावून आले. कोल्हापूर कुठे राहिलं? अंबाबाईचं स्थान. तिथून अनेक संत श्रेष्ठ मी परत आणखी सांगते. तर ही भगवंताची संतांची शक्ती आहे. जाज्वल्य असं स्थान. मी मगाशी आलो, नेमकं इथं आल्याबरोबर ज्ञानदेव तुकाराम गजर झाला, हरिपाठाचा समारोप झाला होता. म्हणजे कसा प्रसाद आला. मी म्हटलं ऐशा लाभादूत चुकला. लगेच मी यथेच्छ प्रसादावर ताव मारला. किती सुंदर अमृता सम प्रसाद. काय सांगावं, ती बटाट्याची इतकी सुंदर भाजी, ती चक्की सुद्धा तितकी स्वादिष्ट. आणि विशेष म्हणजे तिथल्या एका आजींनी तूप घेऊन आल्या वाढण्यासाठी त्या वरणात टाकून. म्हणलं वरणात वाढवलं तुमच्या पुढे शास्त्री महाराज म्हणजे भातावर तूप वाढवलं. त्यांनी अगदी डब्बाच रिता केला. त्या अन्नाची खऱ्या अर्थाने शुद्धता कशाने असते? तुपाने. खूपच सुंदर असं भोजन झालं, स्वादिष्ट म्हणायला. असं वाटत होतं आणखी एखादं पोट असतं तर बरं झालं. इतकं स्वादिष्ट भोजन प्रसाद इथं प्राप्त झाला आणि उत्तरोत्तर प्राप्त होते. आतापर्यंत बाहेर सुद्धा महापंक्ती चालू होत्या. शेवटच्या दिवशी तर मुक्त द्वार